हरे कृष्ण. भगवान नामाबद्दल रुची आपल्याला त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपण त्या नामाबद्दल गंभीरतापूर्वक ज्या पद्धतीने भगवत भक्तीचे 4 स्टेप आहेत. पहिले नाम. ज्यास तुम्ही गंभीरतापूर्वक नाम घेताल त्याच्यानंतर काय येईल? रूप समोर. नाम रूप समोर आल्यानंतर त्याच्यातूनही आपण गंभीरतापूर्वक नामचिंतन करीत राहिल्यानंतर नाम रूप गुण आणि ते गुण भगवंताचे स्मरण केल्यानंतर भगवंताच्या लीला समोर येतात, स्मरणामध्ये. आणि ज्यावेळी 4 एकत्रित आल्यानंतर तो व्यक्तीची अवस्था समाधीस्थ अवस्था. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं, मला रस्त्याने जाताना मोठा सर्प भेटला. मोठा सर्प आला. मी फक्त काय म्हणलं, सर्प म्हटल्यानंतर तुमच्यासमोर ती आकृती आली का नाही? म्हणजे नाम घेतल्यानंतर रूप आलाच. रूप म्हटल्यानंतर काय? गुण. सर्पाचा काय गुण आहे? दंश, विष येते, क्रोध येते. त्याच पद्धतीनं भगवंताचं नाम ज्यावेळेस आपण गंभीरतापूर्वक घेऊ त्यास ऑटोमॅटिकली भगवंताचं सुंदर श्याम सुंदर असं रूप समोर. आणि श्याम सुंदर असं रूप समोर उभा राहिल्यानंतर भगवंताच्या गुण उभा राहतात आपल्या स्मरणामध्ये. गुण काय? हे कृष्ण करुणा सिंधू. ते कसे करुणेचे सागर आहे. ते गुण आहे त्यांचे. म्हणजे अकारण करुणा करतात. ते काही विचार करीत. त्यांच्या लीला काय आहेत? जी पूतना स्तनाला विष लावून भगवंताला माराल, त्यांनी यशोदा मैयाला जी मुक्ती आहे, साहित्य मुक्ती, ती मुक्ती त्यांनी त्यांचं गुण लीला. अशा लीला आहेत त्या नामाचं स्मरण केल्यानंतर निश्चित आपल्या हृदयामध्ये प्रेम भक्ती जागृत होते आणि आपल्या जीवनाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हरे कृष्ण.